कोणत्याही परीक्षेचा आत्मा मागच्या वर्षीचे जे प्रश्न आलेले आहेत ते असतो। म्हणून मग कोणताही टॉपर सांगतो की PYQ ची जास्त प्रॅक्टिस करा, त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येत असतो की कोणते टॉपिक रिपीट होत आहेत, अभ्यास कसा करावा। म्हणून या सिरीज मध्ये आपण कंबाईन पूर्व परीक्षा जी झालेली आहे त्याचे सर्व PYQ आपण घेणार आहोत। विषय आहे राज्यघटना। व वर्ष 2023 मध्ये जी काही परीक्षा कंबाईन पूर्व झाली होती त्या परीक्षेमध्ये राज्यघटनेचे प्रश्न जे काही आलेले होते ते आपल्याला घ्यायचे आहेत। पहिला प्रश्न बघा, महाधिवक्त्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? चुकीचं विधान ओळखायचं आपल्याला। महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात। चूक आहे फ्रेंड्स, कारण महाधिवक्ता हे जे पद आहे, ठीक आहे, महाधिवक्ता हे जे पद आहे तर हे महाधिवक्ता पद संविधानामध्ये दिलेलं आहे, कलम 165 मध्ये आहे। राज्य शासनाचे वकील म्हणून ते काम करत असतात, तर यांची नेमणूक राष्ट्रपती नाही तर यांची नेमणूक जे आहे हे राज्यपाल करत असतात। असत्य ओळखायचंय, पहिलंच विधान हे असत्य आहे। त्यानंतर राज्यपालांनी त्यांना संदर्भित केलेल्या अशा कायदेशीर बाबीवर ते राज्य सरकारला सल्ला देतात, हे दुसरं वाक्य बरोबर आहे। राज्यपालांनी त्यांना नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली अशी इतर कर्तव्ये पार पाडतात, हे पण वाक्य बरोबर आहे। संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने त्यांना दिलेली कार्य ते पार पाडतात, हे पण बरोबर आहे। एखाद्याचा अभ्यास नसेल तर लॉजिक लावता येतं। बघा, इथे राष्ट्रपती दिले आणि या दोन्ही वाक्यामध्ये राज्यपाल दिलेला आहे, मग याचा अर्थ की इथे हे राष्ट्रपतीचं काम असू शकत नाही, राज्यपालाचा असेल असा अंदाज बांधता येत असतो। ठीक आहे, येस, ओके। सो नेक्स्ट क्वेश्चन आहे, नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील उच्च न्यायालयाबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? याच्यातही चुकीचं विधान शोधायचंय। उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, बरोबर आहे। उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात, बरोबर आहे। राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात, हे वाक्य चूक आहे। कारण बघा, इथे उच्च न्यायालयाच्या राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नियुक्ती करतात, चूक आहे। कारण राज्याचे जे काही उच्च न्यायालय आहे त्यांच्या न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात, त्यामुळे हे जे तिसरं वाक्य चुकीचं आहे। उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीची वय 62 आहे, अगदी बरोबर आहे। म्हणजे याच्यामधलं वाक्य जे चुकीचं आहे ते तिसरं वाक्य चुकीचं आहे, बाकी सर्व स्टेटमेंट हे बरोबर आहे। त्यानंतर भारत सरकारकडून प्रत्येक वर्षी 24 एप्रिल हा दिवस खालीलपैकी कोणता दिवस म्हणून साजरा केला जात असतो? सो हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा केला जात असतो, कारण पंचायत राजच्या संदर्भात 73वी घटना दुरुस्ती 1992 संमत केली गेली होती, पण ही घटना दुरुस्ती 24 एप्रिल 1993 ला लागू झाली आणि इसवी सन 2010 पासून आपण 24 एप्रिल हा दिवस जो आहे तो राष्ट्रीय पंचायत राज दिवस म्हणून साजरा करत असतो, म्हणून उत्तर 2 आहे मित्रांनो। ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाहीये? खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद हे सभागृह नाही? बिहार, कर्नाटक, केरळ, राजस्थान। सो याच्यामध्ये बिहारमध्ये विधान परिषद आहे, कर्नाटक मध्ये सुद्धा आहे, केरळ आणि राजस्थान मध्ये नाहीचे। उत्तर आहे क आणि ड, म्हणजे बिहार मध्ये आहे, कर्नाटक मध्ये आहे, उत्तर प्रदेश मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे मित्रांनो। ठीक आहे, येस, आणि इकडे आंध्र प्रदेश मध्ये आहे। ठीक आहे, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, म्हणजे बघा आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि बिहार या 6 राज्यामध्ये विधान परिषद आहे, बाकी कुठल्याही राज्यामध्ये विधान परिषद नाहीचे। मग उत्तर केरळ आणि राजस्थान म्हणजे क आणि ड आहे, ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे। अचूक जोड्या लावा, 61वी घटना दुरुस्ती आहे, 44वी आहे, 41 आणि 73 आहे। ठीक आहे, सो आता याच्यामध्ये बघा हे ऑप्शन्स आहेत। आता याच्यामध्ये एक जर जोडी तुम्हाला व्यवस्थित आली तर बाकी सगळ्या जोड्या तुमच्या जुळू शकतात। 61वी घटना दुरुस्तीने काय झालंय, मतदाराचं वय 21 18 वर्ष कमी केलेलं आहे, हे बरोबर आहे। ठीक आहे, म्हणजे अ च 3 पाहिजेत, अ च 4 आहे, अ च 3 इथे आहे, अ च 4 आहे, अ च 2 आहे, म्हणजे अ च 3 असणारी एकच जोडी येते, म्हणजे ऑप्शन नंबर 2। म्हणजे जोड्या लावामध्ये जर एक जर जोडी सापडली तर उत्तर बरोबर सापडतं आणि उत्तर आपलं 2 आहे। म्हणजे काय असणार आहे, 61वी घटना दुरुस्ती म्हणजे काय झालं, मतदाराचं वय 21 18 केलेलं आहे। त्यानंतर ब च 4 आहे, म्हणजे 44वी घटना दुरुस्तीने काय केलंय, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च उच्च न्यायालयात ही तरतूद केलेली आहे। 41वी घटना दुरुस्ती जी आहे, 41व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 हून 62 केलेले आहे। 73व्या घटना दुरुस्तीने काय केलेलं आहे, तर त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था ही तरतूद केलेली आहे। म्हणजे जोड्या लावामध्ये एक जोडी जरी जमली तर बाकीचे म्हणजे ऑप्शन आपण शोधू शकतो मित्रांनो। सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत काही विधाने विचारात घ्या। ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे अबरोबर आहे, सरपंचाचं हे काम आहे। ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे ब पण बरोबर आहे, हे पण काम आहे। ग्रामपंचायती
क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवणे हे काम सरपंचाचं नाहीच आहे. म्हणजे प्राथमिक शाळांवर देखरेख ठेवण्याचं काम सरपंचाचं नाहीये, त्यामुळे क चुकीचा आहे. अ आणि ब बरोबर आहे. अयोग्य ओळखायचं आहे. अयोग्य कोणता आहे? फक्त ब तेवढा आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? मित्रांनो, सरकारी आयोगावर वेळोवेळी प्रश्न विचारलेत. केंद्र राज्य संबंधामधला हा टॉपिक आहे. इसवी सन 1983 मध्ये सरकारी आयोगाची स्थापना केली आहे. इसवी सन 1988 मध्ये सरकारी आयोगाने अहवाल सादर केला. 1600 पानाचा जवळपास अहवाल आहे. 247 जवळपास शिफारशी केलेल्या आहेत आणि त्याच्यावर रेग्युलर प्रश्न असे विचारले जात असतात. मग प्रशासकीय म्हणजे खालीलपैकी कोण सरकारी आयोगाचे सदस्य नव्हते? तर बी शिवरामन होते, एस आर सेन पण होते, पण रामा सुब्रमण्यम हे नव्हते. रामा सुब्रमण्यम हे नव्हते, म्हणजे उत्तर तुमचं 3 आहे. निवडणूक आयोगाची कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी कोणत्या कलमात सुधारणा करण्यात आलेली आहे? म्हणजे निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये भाग 10 नाहीये, भाग 15. यस, भाग 9-6 पण नाही, म्हणजे भाग 15 कलम 324. ठीक आहे, कारण भाग 10 जो आहे अनुसूचित क्षेत्र आहे, भाग 9 पंचायत राज आहे आणि भाग 6 राज्य शासन आहे. म्हणजे निवडणुकाच्या संदर्भात तरतुदी भाग 15 मध्ये कलम 324 मध्ये आहे. ठीक आहे, यस, कलम 324 ते कलम 329 पर्यंत भाग 15 मध्ये निवडणूक आयोगाची तरतूद दिलेली आहे. हा जो निवडणूक आयोग राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद यांच्या निवडणुका घेत असतो. ठीक आहे, यस, ऑप्शन नंबर 2 उत्तर आहे. अचूक जोड्या ओळखा. हा प्रश्न 11वीचं जे स्टेट बोर्ड आहे त्याच्यावर ऍज इट इज हा दिलेला आहे. 11वीच्या स्टेट बोर्डवरचा हा प्रश्न आहे मित्रांनो. थॉमस हॉब्स, फ्रेडरिक हाईक, रॉबर्ट नॉजिक, रुसो आणि इकडे काही त्यांची जोड्या दिलेल्या आहेत. म्हणजे सगळे राजकीय विचारवंत आहेत, पाश्चात्य विचारवंत आहेत, त्यांच्यावर प्रश्न आहेत. पण आता याच्यामध्ये एक जोडी जरी जमली तुम्हाला तरी चालतं. जसं रुसो सर्वांना माहित आहे. ठीक आहे, रुसो म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक असं म्हटलं जात असतं. रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक, म्हणजे 4चं ब उत्तर आहे. 4चं ब, 4 इथे 4चं क आहे, इथे 4चं ब आहे, इथे 4चं अ आहे, इथे 4चं क आहे. म्हणजे 4चं ब असणारी एकच जोडी येते, म्हणजे ऑप्शन नंबर 2. म्हणजे फक्त रुसो फ्रेंच राज्यक्रांतीचा जनक एवढं जरी माहित असेल, बाकीचं काही जरी माहित नसेल तरी तुम्हाला उत्तर सापडते मित्रांनो. मग रुसोला फ्रेंच राज्यक्रांतीचं जनक का बरं म्हणतात? कारण फ्रेंच राज्यक्रांती झाली होती 1789 ते 1799 मध्ये आणि त्या ठिकाणच्या लोकांनी तिथली जुलमी जे काही राज्यशाही होती ती उलथून टाकली होती आणि त्या फ्रेंच राज्यक्रांतीमध्येच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्व पुढे आलेली होती. तसं पाहता रुसो हे काही फ्रान्स मधले नव्हते, ते स्वित्झर्लंड मध्ये त्यांचा जन्म झाला होता. पण त्यांनी जे सोशल कॉन्ट्रॅक्ट नावाचं एक बुक लिहिलं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी मग लोकांना सॉव्हरेनिटी दिली पाहिजेत, लोकांचं स्वातंत्र्य जपलं पाहिजेत वगैरे असं सांगितलं होतं आणि त्यांच्या विचारापासूनच मग फ्रान्समधले लोक प्रभावित झाले आणि त्यांनी ही क्रांती केली. तसं पाहता 10 वर्ष अगोदर, म्हणजे राज्यक्रांती होण्याच्या 10 वर्ष अगोदर रुसो यांचा मृत्यू झाला होता. पण त्याच्यानंतर त्यांचे जे विचार आहेत तसे रुजले आणि त्याचा परिणाम म्हणजे फ्रेंच राज्यक्रांती झाली आहे. मग 4चं उत्तर ब आहे. 4चं जर ब असेल तर 3चं ड आहे. म्हणजे रॉबर्ट नॉजिक कुठले आहेत? अमेरिकन तत्वज्ञ आहेत मित्रांनो. ठीक आहे, यस. त्याच्यानंतर मग थॉमस हॉब्स, एक म्हणून पाहूया आपण. 1चं क म्हणजे थॉमस हॉब्स कुठले आहेत? ब्रिटिश तत्वज्ञ आहेत. ठीक आहे, 1चं क आहे. त्यानंतर 2चं अ, फ्रेडरिक हाईक कुठले आहेत? अँग्लो ऑस्ट्रियन तत्वज्ञ आहेत. रॉबर्ट नॉजिक कुठले आहेत? अमेरिकन आहेत. आणि रुसो कुठले आहेत? फ्रेंच राज्यक्रांतीचे जनक. उत्तर तुमचं ऑप्शन नंबर 2 आहे. भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? ठीक आहे, इथं काय विचारलं? कार्यविषय. बरं, कार्यविषय म्हटलं तर गवा मावळत येणार आहे. मग भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते? गवा मावलनकर होते. समित्यांवर रेग्युलर प्रश्न आहेत. संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला होता? तर हा जो तयार केला गेला होता तो म्हणजे ऑक्टोबर 1947 मध्ये. आणि हा जो प्रश्न आहे मित्रांनो इंटरनेटवरचा आहे. गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे डिजिटल संसद नावाची जी वेबसाईट आहे, तिथं फॅक्ट्स अबाउट द पार्लमेंट नावाचं एक आहे आणि तिथनं हा डायरेक्ट जसा तसा प्रश्न घेतलेला आहे. म्हणजे वेबसाईट, गव्हर्नमेंट वेबसाईट डिजिटल संसदवरचा हा प्रश्न आहे की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी तयार केला? ऑक्टोबर 1947 मध्ये केलेला आहे. भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदाच्या क्रमांकानुसार योग्य क्रम लावायचा आहे. क्रम लावायचा आहे तुम्हाला, म्हणजे कलमानुसार क्रम लावायचा आहे. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा हे कलम 48 अ मध्ये आहे. जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणा हे जे आहे ते हे कलम 47 मध्ये दिलेलं आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हिताचे संरक्षण 46 मध्ये आहे. सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे 44 मध्ये आहे. म्हणजे 44 आहे, 46 आहे, 47 आहे, 48. 45 या ठिकाणी मिसिंग आहे. 45 म्हणजे काय की 0 ते 6 वयोगटातील जे काही बालक आहेत त्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याबाबत आहे 45. मग आता
क्रमाने जर लावायचं तर 44 अगोदर येणार म्हणजे ड, त्याच्यानंतर 46 येईल, 47 48 म्हणजे ड क ब अ, ड क ब अ, ड क ब अ म्हणजे ऑप्शन नंबर 3 आहे. मार्गदर्शक तत्वावर प्रश्न विचारलेला आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. हा कधी? तर जुलै 1918 मध्ये, 8 जुलैमध्ये, 8 जुलै 1918. इंटरनेटवरचा आहे मित्रांनो हा प्रश्न. बैजूची वेबसाईट आहे, तिथे हा तुम्हाला डायरेक्ट सापडतो किंवा विकिपीडियावर पण सापडतो. हा इंटरनेटवरचा प्रश्न आहे, कोणतेही पुस्तकं सापडणार नाही, पण इंटरनेटवर आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल प्रसिद्ध कधी करण्यात आलेला आहे? तर 8 जुलै 1918 मध्ये. यस, हा महत्वाचा कायदा आहे. तर कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे म्हणजे चुकीचं ओळखायचंय. भेदभाव करण्यास मनाई कलम 15 बरोबर आहे, हे मूलभूत हक्कावर प्रश्न आहे. संमेलनाचा हक्क कलम 19 हे पण बरोबर आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20 हे चूक आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 21 मध्ये आहे, म्हणजे ते 21 पाहिजे, 20 दिलं त्यामुळे चुकीचं आहे. मग 20 मध्ये काय आहे? अपराधाच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण, म्हणून क तुमचं चुकीचं आहे. घटनात्मक उपायाचा अधिकार कलम 32 हे बरोबर आहे, म्हणजे चुकीचं काय तुमचं क हे चुकीचं आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3 क फक्त. समवर्ती सूचीमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होत नाहीये? समवर्ती सूची 3 सूची आहे, संघ सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. मग समवर्ती सूचीमध्ये करारनामे समवर्ती सूचीमध्ये येतात, जंगले सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतात. ठीक आहे, जंगले सुद्धा समवर्ती सूचीमध्ये येतात, दिवाळखोरी आणि नादारी सुद्धा येते, फक्त जकात येत नाही. जकात राज्य सूचीमध्ये येतं, म्हणजे ऑप्शन नंबर तुमचं क असेल. क कुठे? ऑप्शन नंबर 3 मध्ये. ठीक आहे. येस फ्रेंड्स, सो असे हे 15 प्रश्न 2023च्या कंबाईनच्या पूर्व परीक्षेला आलेले होते, जे अतिशय महत्वाचे होते. असे सर्व आयोगाचे प्रश्न राज्यघटना आणि अर्थशास्त्राच्या आपल्या सिरीज मध्ये घ्यायचे. येस, थांबूया. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट.